ओके, तो टेंशन लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम में एक ग्राफ मैंने बनाया और यहाँ पे एक्स का वैल्यू मैंने ए लिखा। जब मैंने एक्स का वैल्यू ए लिया तो मैं सीधा ग्राफ के ऊपर जा रहा हूँ, यहाँ पे जा रहा हूँ, फिर मैं आऊंगा वाई एक्सिस पे। वाई एक्सिस पे मुझे हमेशा एफ ऑफ एक्स फंक्शन का वैल्यू मिलता है, फंक्शन का वैल्यू मिलता है, बराबर ना। ठीक है, तो एफ ऑफ एक्स, तो यहाँ पे मुझे मिलेगा एक्स के बदले ए, एक्स इज इक्वल टू ए, तो यहाँ पे मुझे क्या मिला रे, एफ ऑफ ए मिल गया। क्या मिल गया मुझे, एफ ऑफ ए, ध्यान रखना। अब मैं क्या कर रहा हूँ, थोड़ी देर के बाद मैं एक्स का वैल्यू बी सब्स्टिट्यूट कर रहा हूँ। एक्स का वैल्यू क्या सब्स्टिट्यूट कर रहा हूँ, बी सब्स्टिट्यूट कर रहा हूँ। जब मैं एक्स का वैल्यू बी सब्स्टिट्यूट कर रहा हूँ, बराबर, तो क्या करूंगा रे, मैं बी से सीधा ऊपर चला जाऊंगा, बराबर। बी से सीधा ऊपर, जब तक ग्राफ नहीं मिलता तब तक चला जाऊंगा। चलो मुझे यहाँ पे ग्राफ मिल गया, बराबर। ग्राफ जैसे मिला फिर वापस मैं यहाँ पे क्या करूंगा, वाई एक्सिस के ऊपर आऊंगा जहां पे मुझे उस फंक्शन का वैल्यू मिलेगा, बराबर। अब मुझे बताओ यहाँ पे फंक्शन का वैल्यू क्या होगा, वेदर इट इज एफ ऑफ एक्स, एफ ऑफ ए, एफ ऑफ बी, क्या होगा बोलो, बोला पटकन, माइक ऑन करून उत्तर दिलं तर जास्त बरं होईल. काय असेल, वेदर इट इज एफ ऑफ ए, एफ ऑफ बी और एफ ऑफ एक्स, जर बी टाकून जर व्हॅल्यू काढलेली आहे तर ती काय असायला पाहिजे, एफ ऑफ बीच असायला पाहिजे, यस ऑर नो, बरोबर की नाही. ठीक आहे, एफ ऑफ बी. आता मला सांगा एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू सेम येते आहे का, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहे का, येस और नो, म्हटलं चॅट बॉक्स मध्ये टाका येस और नो. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू तर सेम आहे का, नो. नो. का तर एफ ऑफ ए खाली येतो, एफ ऑफ बी वरती येतं. मगाशी रोल्स थेरम मध्ये काय होतं, त्या दोन्ही व्हॅल्यू सेम होत्या, त्या दोन व्हॅल्यू सेम नाही आहेत. मग सेम नसताना काय असेल, नाव पे अटेन्शन, क्वाइट इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. जर ह्या दोन सेम नसतील, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ह्या जर दोन व्हॅल्यू सेम जर नसतील तर लक्षात घ्या. आता मी सिंपल एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो, मला सांगा हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट कोण सांगतील सांगा, त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल, या पॉईंटचं मी याला नाव देतो ए आणि या पॉईंटला नाव देतो मी बी. बोला ए चा कोऑर्डिनेट काय असेल, कोऑर्डिनेट काढता येतात ना, तिथून एक्स ऍक्सिस वरती या एक्स चा कोऑर्डिनेट, वाय ऍक्सिस वरती जा वाय चा कोऑर्डिनेट मिळेल. काय असेल, ए, बरोबर, एक्स ची व्हॅल्यू ए दिसते आणि इकडे वाय ची, येस, ए कॉमा एफ ऑफ ए. परफेक्ट, ए कॉमा एफ ऑफ ए, हा ए चा कोऑर्डिनेट आला. तसा बी चा कोऑर्डिनेट काय असेल, बी कॉमा एफ ऑफ बी, बी कॉमा एफ ऑफ बी. लक्षात आलं इथपर्यंत, इथपर्यंत कोणाला काय डाऊट, ए कॉमा एफ ऑफ ए अँड बी कॉमा एफ ऑफ बी, हे दोन पॉईंट्स मिळाले. जर मी ए आणि बी ला जर जॉईन करतोय, जर ए आणि बी ला मी काय करतोय, जॉईन करतोय, लक्षात घ्या आता मी काय करतोय, आय एम गोइंग टू ड्रॉ ए बी, आय एम गोइंग टू जॉईन ए बी. ए बी ला जर मी जॉईन केला तर एक स्ट्रेट लाईन बनते, ए बी ला जॉईन केला तर काय बनते, एक स्ट्रेट लाईन. मग मला सांगा स्लोप ऑफ ए बी काय असेल रे, मला ए चा पण दोन्ही पॉईंट माहिती आहेत, बी चा पण दोन्ही पॉईंट माहिती आहेत. जर दोन पॉईंट मस्त माहिती असतील तर स्लोप काढता येतो ना. दहावीला झालेला आपल्याला फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, हा या ना, दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द स्लोप ऑफ एनी स्ट्रेट लाईन. जर ही ए बी एक स्ट्रेट लाईन आहे आणि याच्यावरती जर दोन पॉईंट तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही ह्या फॉर्म्युलाने त्याचा स्लोप काढू शकता. मग स्लोप ऑफ ए बी काय असेल, समजा मी याला x1 y1 पकडतो आणि मी याला x2 y2 पकडतोय, बरोबर. मग y2 मायनस y1 म्हणजे काय असेल सांगा, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, परफेक्ट. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय x2 मायनस x1 म्हणजे काय रे, x2 म्हणजे इथं दिसतोय बी आणि इथं दिसतोय, व्हेरी गुड, बी मायनस ए. मग स्लोप ऑफ ए बी काय मिळाला, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, हा ए बी चा स्लोप मिळाला. आता हे सिंपल जनरल मी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन दिलं. आता लॅग्रेंजीज काय म्हणतो, लॅग्रेंजीज मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रेंजीजचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही ए बी चा स्लोप काढत असाल, म्हणजे ए बी एक स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, ए बी ला परफेक्टली ह्या ए बी स्ट्रेट लाईनला जर आपण पॅरलल अशा लाईन जर ड्रॉ करत 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 जर वरती गेलो तर कुठे ना कुठे आपली एक अशी लाईन असेल जी ए बी ला पॅरलल असेल. बघा लक्षात घ्या, ही रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन जी ए बी ला पॅरलल असेल आणि या ग्राफला टच पण करत जात असेल. लक्षात येते, बघा ही लाईन ब्ल्यू कलरची लाईन ही ए बी ला पॅरलल पण आहे, बरोबर, आणि ह्या ग्राफला टच पण करून चालले. तर हा जो पॉईंट आहे, इथं जो आता आपल्याला पॉईंट मिळाला, हा पॉईंट लक्षात घ्या, इथं खाली असा सरळ आला तर इथं एक्स ची व्हॅल्यू सी आहे,
लक्षात घ्या, इथे एक्सची व्हॅल्यू सी आहे. म्हणजे काय, मी इथे थांबल्यानंतर माझा स्लोप 0 वाटतोय का रे मला? ऑब्व्हियसली नॉट. वरच्या साईडला असा ग्राफ दिसतोय तर स्लोप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा स्लोप असणार एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. तर लॅग्रेंजचं असं म्हणणं आहे की जर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू जर सेम नसेल, रोल्सच्या उलटा चाललाय तो, रोल्स सेम असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे, असं सांगतोय. लॅग्रेंजेस असं सांगतो की जर त्या एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू जर सेम नसेल तरी सुद्धा त्या दोघांच्या मध्ये एक पॉईंट सी असा असतो जिथे त्याचं डेरिव्हेटिव्ह लाईन ए बीचं डेरिव्हेटिव्ह सेम असतं. लक्षात आलं? कन्सेप्ट क्लियर झाला? त्या दोघांच्या मध्ये ए आणि बीच्या मध्ये एक सी पॉइंट आता है, ए और बी के बीच में एक ऐसा पॉइंट सी होगा जिससे उसका डेरिवेटिव ए बी की लाइन इतना होगा, मतलब ए बी के स्लोप इतना होगा. मतलब स्लोप ऑफ ए बी इज नथिंग बट एफ डैश ऑफ सी. उसने ये बताया है, देखो स्टेटमेंट, इफ नंबर 1 एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू एफ ऑफ बी, देखो ध्यान दो, एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू एफ ऑफ बी. नंबर 2 एफ ऑफ एक्स मतलब ये फंक्शन पूरा ब्लैक कलर का जो ग्राफ है, इट हैज टू बी कंटिन्यूअस ऑन ए कॉमा बी. अगर ये दोनों इक्वल नहीं है और ये ए कॉमा बी के बीच में क्या है, कंटिन्यूअस है, देन देयर एग्जिस्ट सी, देन देयर एग्जिस्ट पॉइंट सी. सी कैसा? विच इज ए और बी के बीच में है, विच इज बिटवीन ए एंड बी. ए और बी के बीच में सी है. सच दैट कैसा सी होगा रे, वहां पे उसका डेरिवेटिव मतलब एफ डैश ऑफ सी. रोल्स थ्योरम में एफ डैश ऑफ सी कितना था? 0 था. डेरिवेटिव वहां पे क्या आ रहा था? 0 आ रहा था. यहाँ पे एफ डैश ऑफ सी कितना होगा? स्लोप ऑफ ए बी इतना, मतलब एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए अपॉन बी माइनस ए होगा. समझ में आ रहा है? एफ डैश ऑफ सी मतलब अगर दो अलग अलग वैल्यू सब्स्टिट्यूट करने के बाद अगर एफ ऑफ ए और एफ ऑफ बी का वैल्यू अगर सेम नहीं आ रहा है तो सी, उनके बीच में एक पॉइंट सी ऐसा होता है जहां पे उसका डेरिवेटिव एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए अपॉन बी माइनस ए इतना होता है. लक्षात येते सगळ्यांच्या? लॅग्रेंजीज मीन व्हॅल्यू ज्यांना समजलं त्यांनी कमेंट करा पटकन. डू फास्ट आणि याचा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीन क्लिअर दिसते सगळ्यांना? एक स्क्रीनशॉट अर्लियर. आपल्याला पटकन याचे क्वेश्चन स्टार्ट करायचे. व्हेरी गुड, गुड, ओके फाईन. स्क्रीनशॉट घेतला. आता याच्यावरचे काही क्वेश्चन्स आपण सुरू करूयात. क्वेश्चन जैसे कि अभी जो मैं क्वेश्चन लेने जा रहा हूँ वो क्वेश्चंस आर ऑलरेडी आस्क्ड इन एंट्रेंस एग्जाम्स, राइट? एक्सक्यूज मी स्टुडंट्स, जर कुणाला काही क्वेरीज असतील तर माइक अनम्यूट करून सरांना बोला. चॅट्स मध्ये सर सारखे सारखे बघत बसणार नाहीत. तुम्ही माइक अनम्यूट करून सरांशी बोलू शकता. राइट, बट आप चैट मत करना, चैट भेजोगे. अगर कुछ डाउट है, अगर चैट भेजोगे तो मैं स्क्रीन पे बार बार देखते नहीं बैठूंगा, ठीक है? बिकॉज मुझे मेरे कंटेंट पे ध्यान देना है, एग्जाम्पल्स भी लेने हैं, ठीक है? तो प्लीज आप माइक ऑन करके आप आपका डाउट पूछ सकते हैं. किसी को कोई डाउट है? Just a minute. Now I'll take some examples. ओके, कुछ बच्चों को ये रिपीट करवाना है, कुछ मैसेज आया है, ठीक है? मैं शॉर्ट में वापस रिपीट करता हूँ, डोंट वरी. देखो, लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम और रोल थ्योरम वापस एक बार स्नैप देता हूँ, फिर कुछ बच्चों का डाउट है वापस रिपीट करो करके, ठीक है?
यहाँ पे मैं लिख रहा हूँ रोल्स थ्योरम। दोनों में फर्क समझा देता हूँ तो आपको और अच्छे से समझ में आएगा। और लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम, दैट इज LMVT। ठीक है, रोल्स थ्योरम में क्या है, एक ग्राफ है, बराबर, और लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम में भी एक ग्राफ है। एक इक्वेशन दिया रहेगा या फिर एक ग्राफ दिया रहेगा। ठीक है, बस ये भी एक ऐसा ग्राफ है, सेम ग्राफ, कोई फर्क नहीं मैंने बोला है खास। मैंने यहाँ पे एक्स का वैल्यू एक ए लिया है, मैंने एक्स का वैल्यू यहाँ पे ए लिया हुआ है, बराबर। तो जहाँ से यहाँ से ऊपर मैं सीधा गया यहाँ पे, फिर यहाँ से वापस वाई एक्सिस पे आ रहा हूँ तो मुझे मिल रहा है एफ ऑफ ए मिल रहा है, ध्यान देना सब लोग। फिर मैंने एक्स का वैल्यू बी लिया है और मैं यहाँ से सीधा ऊपर जा रहा हूँ और फिर मैं वापस पीछे वाई एक्सिस के ऊपर आ रहा हूँ, पता चल रहा है कि भाई मैं वापस उसी जगह पे पहुंचा, तो मैं एफ ऑफ ए और एफ ऑफ बी का वैल्यू सेम आ रहा है। लैग्रेंज मीन वैल्यू में मैंने एक्स का वैल्यू यहाँ पे पहले ए लिया है, ठीक है, तो यहाँ से पीछा होगा तो मुझे यहाँ पे एफ ऑफ ए मिला। फिर मैंने एक्स का वैल्यू बी लिया है, लेकिन जब एक्स का वैल्यू बी लेके मैं ऊपर जा रहा हूँ और वापस वाई एक्सिस के ऊपर आ रहा हूँ, बराबर, वापस जब मैं वाई एक्सिस के ऊपर आ रहा हूँ तो क्या हो रहा है, मेरा वैल्यू अलग मिल रहा है। मतलब एफ ऑफ ए और एफ ऑफ बी सेम नहीं मिल रहा है, बस मेन फर्क ये है, रोल्स थ्योरम में एफ ऑफ ए और एफ ऑफ बी सेम है, लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम में एफ ऑफ ए और एफ ऑफ बी सेम नहीं है। ये दोनों में फर्क है। जब सेम होता है तो रोल क्या बोल रहा है, रोल ऐसे बोलता है जब दोनों सेम है तो दोनों के बीच में एक ऐसा पॉइंट है जहां पे फ्लैट जमीन है, बराबर, फ्लैट जमीन है, तो वहां से मैं नीचे आ रहा हूँ तो वो पॉइंट को हमने नाम बोला सी है, मतलब एक्स का वैल्यू सी है, यहाँ पे ऐसे बोला एक्स इज इक्वल टू सी, वहां जहां पे उसका डेरिवेटिव 0 है, एफ डैश ऑफ सी इज इक्वल टू 0। और यहाँ पे हम क्या बोल रहे हैं भाई साहब कि अगर ये दोनों सेम नहीं है लेकिन इन दोनों को अगर मैं ज्वाइन करूं, पॉइंट को ए और बी को ज्वाइन करूं तो एक स्ट्रेट लाइन बन रहा है। उसी लाइन को एक पैरेलल लाइन में यहाँ पे मैं बना सकता हूं जो इस ग्राफ को टच करके जा रही है। मतलब ये पॉइंट ए है और ये पॉइंट बी है, ए बी का स्लोप क्या आया था याद है ना, एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए अपॉन बी माइनस ए, वाई टू माइनस वाई वन अपॉन एक्स टू माइनस एक्स वन के हिसाब से। ए बी का स्लोप और इस लाइन का स्लोप हमेशा डैश में लिखते हैं, स्लोप मतलब डेरिवेटिव, तो एफ डैश ऑफ सी, बराबर, तो एफ डैश ऑफ सी यहाँ पे एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए अपॉन बी माइनस ए आता है और एफ डैश ऑफ सी यहाँ पे 0 आता है। ये दो थ्योरम थे, रोल्स थ्योरम में डेरिवेटिव 0 होता है और लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम में एफ डैश ऑफ सी इज एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए अपॉन बी माइनस ए होता है। संदीप निर्मल फ्रॉम खारघर, बेटा समझ में आया दोनों का मेन फर्क? ग्रेट। और किसी को कोई डाउट रहेगा तो प्लीज माइक ऑन करके पूछना, ठीक है। रोल्स थ्योरम, लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम, अब इसी के ऊपर कुछ क्वेश्चंस हम ले लेते हैं, एंट्रेंस में पूछे गए क्वेश्चन। देखो यहाँ पे एक क्वेश्चन है जो लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम पे पूछा गया है। फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स, ये ग्राफ है, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स, मतलब ई रेस टू एक्स का ग्राफ रहेगा, ठीक है। एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स, ए इज इक्वल टू 0 एंड बी इज इक्वल टू 1। जो ए और बी दो वैल्यूज ले रहे थे ना, ए का वैल्यू क्या है 0 है और बी का वैल्यू क्या है 1 है। एफ ऑफ ए और एफ ऑफ बी नहीं, ए एंड बी, ठीक है, ए एंड बी का वैल्यू उन्होंने दिया है। द वैल्यू ऑफ सी इन मीन वैल्यू थ्योरम विल बी, अगर ए 0 है बी 1 है तो सी का वैल्यू कितना होगा इन मीन वैल्यू थ्योरम। मीन वैल्यू थ्योरम मतलब लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम, क्लियर है ना, इसमें सी कितना होगा, क्लियर है। ध्यान देना क्वेश्चन कैसे पूछा है उन्होंने एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स, मतलब ये कुछ ऐसा ग्राफ होगा, बराबर, या फिर कुछ ऐसा भी हो सकता है, व्हाटएवर जो ग्राफ है वो ई रेस टू एक्स का, ए का वैल्यू 0 है मतलब यहाँ पे और बी का वैल्यू 1 है, ये 0 है और 1 है, क्लियर। तो सी का वैल्यू कितना होगा, मतलब 0 और 1 के बीच का सी आना चाहिए, तो गारंटीड आया ना। लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम और रोल्स थ्योरम में जो सी होता है वो हमेशा ए और बी के बीच में ही होता है, तो सी होता है वो हमेशा ए और बी के बीच में ही आता है, ठीक है। तो मीन वैल्यू थ्योरम के हिसाब से सी क्या होना चाहिए, ऐसा क्वेश्चन है। अब इसका आंसर कैसे करेंगे, बहुत इंटरेस्टिंग है। लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम बोलता क्या है, पहले भाई साहब आप क्या करो, चेक करो कि एफ ऑफ ए और एफ ऑफ बी का वैल्यू अलग अलग आ रहा है, सेम आ रहा है, ठीक है। एफ ऑफ ए मतलब कितना सब्स्टिट्यूट करोगे आप, यस बोलो 0, मतलब x का वैल्यू, यस x का वैल्यू 0 सब्स्टिट्यूट करोगे तो ई रेस टू 0 हो जाएगा। ई रेस टू 0 कितना बाबा 1 ना, एनीथिंग रेस टू 0 इज 1,
ओके ग्रेट. नाउ नेक्स्ट एफ ऑफ बी मतलब एफ ऑफ बी का वैल्यू कितना है 1. मतलब यहाँ पे एक्स के बदले 1 डालो. एफ ऑफ बी मतलब 1, एक्स ची व्हॅल्यू 1 टाकायची. e⁻1 इज ई. मग मला सांगा एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी दोन्ही सेम आहेत का इकडे? नाही आहे. म्हणजे एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू एफ ऑफ बी. ये रूल नंबर 1 लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम का पहला रूल था. वो दोनों सेम नहीं होने चाहिए. रोल्स में क्या थ्योरम है, रूल है, दोनों सेम होने चाहिए. एलिमिटी में दोनों सेम नहीं होने चाहिए. तो दोनों सेम नहीं है, पहला हो गया. ई रेस टू एक्स ये हमेशा कंटिन्यूअस रहता है, उसको कहीं पे ब्रेक होता ही नहीं, ध्यान रखना. ई रेस टू एक्स इज ऑलवेज कंटिन्यूअस फंक्शन फ्रॉम -∞ टू +∞. तो दूसरा केस चेक करने की जरूरत ही नहीं है, क्योंकि ई रेस टू एक्स इज ऑलवेज अ कंटिन्यूअस फंक्शन. तो 100% इसके ऊपर लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम अप्लाई होगा. ठीक है. लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम क्या बोलता है? एफ डैश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए अपॉन बी माइनस ए. नाउ सब्स्टिट्यूट ऑल द वैल्यूज. एफ डैश ऑफ सी पे अटेंशन आता है. एफ डैश ऑफ सी ला काय सब्स्टिट्यूट करणार? एफ डॅश ऑफ एक्स काय बाबा? ई रेस टू एक्स, सॉरी एफ ऑफ एक्स ई रेस टू एक्स. मग एफ ऑफ सी काय असेल? एक्सच्या बदल्यात आपण काय सबस्टिट्यूट करतोय? सी. इथं सुद्धा ई रेस टू काय होईल? सी होईल. आता याचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ सी चं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ सी. तर ई रेस टू सी चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू सीच असेल ना. ई रेस टू सी चं डेरिव्हेटिव्ह काय असतं नेहमी? ई रेस टू सी असतं. बरोबर. सो एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू ई रेस टू सी. मग इथं मी सबस्टिट्यूट करतो ई रेस टू सी. नाउ व्हॉट इज एफ ऑफ बी? एफ ऑफ बी इज नथिंग बट ई मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ ए इज नथिंग बट 1 अपॉन बी मायनस ए. बी किती आहे 1, ए किती आहे 0. 1 मायनस 0 म्हणजे ई रेस टू सी ची व्हॅल्यू ई मायनस 1 अपॉन 1 आली. लक्षात घ्या. ई रेस टू सी ची व्हॅल्यू काय आली? ई मायनस 1 अपॉन 1. मी डिवाइड बाय 1 लिहिणार नाही. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला सी शोधायचं ना. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ सी. आता इथं काय मिळालं आपल्याला? ई रेस टू सी मिळालाय. एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू मिळालेली आहे ई रेस टू सी. तर मला ई नको आहे, म्हणजे मला अँटीलॉग काढायचं आहे. काय काढायचं आहे मला? अँटीलॉग काढायचं आहे. अँटीलॉग काढायचं म्हणजे काय? हा ई मी पुढे पाठवेन. सॉरी मी काय करेन? याला लॉग काढेन. सॉरी दोन्ही साईडला मी काय करेन? लॉग अप्लाय करेन. म्हणजे राईट साईडचा हे करावं लागेल आपल्याला, लॉग फाइंड करावं लागेल. म्हणजे इकडचा अँटीलॉग. ठीक आहे. आता ई रेस टू सी इज इक्वल टू ई मायनस 1. जर हा मी सी काढायचा झाला बरोबर, तर लॉग अप्लाय करा दोन्हीकडे. लॉग ऑफ ई रेस टू सी इज इक्वल टू लॉग ऑफ ई मायनस 1. हे कशासाठी केलं लॉग अप्लाय? तर ई निघेल आणि सी वरून मागे येईल आता इकडे. बरोबर. लॉग ऑफ ई 1 असताना हा सी मागे उतरतो. सी इज इक्वल टू लॉग ऑफ ई मायनस 1. हे त्याचा आन्सर झाला. ई रेस टू सी इज इक्वल टू ई मायनस 1. तो सी किती आला? लॉग ऑफ ई मायनस 1. लक्षात आलं का कसा सी फाइंड केलेला आहे? समझ में आ रहा है सबको सी कैसे आया? Yes, sir. यस. बाकी लोग? 2 ही लोगों का आंसर आता है हमेशा. Yes, sir. Okay. Next question. See, Rolle's theorem is not applicable to the function f of x is equals to mod of x defined on -1 to +1 because खूब इंपॉर्टेंट क्वेश्चन है, बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन है. ये क्वेश्चन 86 में पूछा है, 94 में भी पूछा है, 95 में भी पूछा है. अभी 10, 15, 20 साल हो गए इसको पूछ के. इसका मतलब ये नहीं कि इंपॉर्टेंट नहीं है. इस टाइप ये सेम क्वेश्चन इतनी बार पूछा है, तो इस टाइप के क्वेश्चन तो बहुत बार आते हैं मॉड वाले. उन्होंने क्या बोला है? रोल्स थ्योरम इस ग्राफ के ऊपर -1 to +1 में एप्लीकेबल है नहीं. f of x is equal to mod of x defined on -1 to +1. Rolle's theorem is not applicable. Rolle's theorem is not defined या फिर not applicable ऐसे on. इसके ऊपर रोल्स थ्योरम एप्लीकेबल नहीं है. रीजन पहला है f is not continuous. मतलब f मतलब फंक्शन. f is not continuous on -1 to +1. दूसरा f is not differentiable. f is not differentiable on -1 to +1. तीसरा है f of -1 is not equal to f of 1. एंड चौथा है f of -1 is equals to f of 1 and is not equal to 0.
सिंपल उन्होंने बोले कि भाई साहब इसके ऊपर रोल्स थ्योरम एप्लीकेबल नहीं है, क्यों नहीं है, उसके 4 ऑप्शन दिए, समझ में आया? तो आपको बताना कि इसमें से सही रीजन क्या है कि क्यों नहीं है। अच्छा, ये मॉड ऑफ एक्स आपको पता है? मॉड ऑफ एक्स फंक्शन जिसको हम क्या बोलते हैं? मॉड फंक्शन है ना, मॉड्यूलस फंक्शन, यस और नो, Yes. बराबर कि नहीं? इसको हम क्या बोलते हैं? मॉड फंक्शन। मॉड फंक्शन का ग्राफ पता है किसी को? मॉड ऑफ एक्स, मॉड ऑफ एक्स क्या करता है? नेगेटिव को भी क्या कर देता है? पॉजिटिव में कन्वर्ट करता है। ध्यान देना मॉड एक्स का ग्राफ कैसे आता है। देखो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स। समजा मी एक्स ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली तर आन्सर किती येतं? 1. एक्स ची व्हॅल्यू जर मी 2 सबस्टिट्यूट केली, मॉड ऑफ 2 किती असतो? 2. एक्स ची व्हॅल्यू जर मी 3 सबस्टिट्यूट केली तर मॉड ऑफ 3 किती असतो? 3. आता मी एक्स ची व्हॅल्यू -1 सबस्टिट्यूट केली तर मॉड ऑफ -1 पुन्हा किती येतो रे? +1, बरोबर की नाही? राईट. एक्स ची व्हॅल्यू जर -2 टाकली तरी आन्सर 2, एक्स ची व्हॅल्यू -3 टाकली तरी आन्सर 3. म्हणजे समजा इथं 1 2 3 4 5 जर करत गेलो तर मला 1 2 3 4 5 अशा व्हॅल्यूज मिळत आहेत, बरोबर? म्हणजे माझा असा ग्राफ येतो राईट साईडला. आणि लेफ्टला जर मी -1 -2 -3 -4 सबस्टिट्यूट केल्या तरी पण आन्सर 1 2 3 4 5 येते. म्हणजे लेफ्टला ग्राफ असा जातोय, राईट? अँड धिस इज ग्राफ ऑफ मॉड ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स. हा त्याचा ग्राफ आहे, मॉड एक्स. लक्षात येते? आता मला सांगा सगळ्यात महत्वाचं, हा ग्राफ -इन्फिनिटी पासून सुरुवात झाली, इकडून असा आला आणि इकडून पुढे गेला, तर हा ग्राफ तुम्हाला कंटिन्युअस दिसतोय की नाही दिसत आहे? हा ग्राफ इथून आलाय सरळ, 0 वरून इकडे सरळ पुढे निघून गेलाय. हा ग्राफ कंटिन्युअस आहे की नाही? इज इट कंटिन्युअस ऑर नॉट? कुठे ग्राफ ब्रेक आहे Yes, त्याला? it is a continuous. Continuous. कंटिन्यूस है ना, क्योंकि 0 पे डाल दोगे एफ ऑफ 0 मतलब हर जगह पे वो क्या आ रहा है? कंटिन्यूस आ रहा है। मतलब पहला ऑप्शन तो मेरे हाथ से चला गया भाई, ये नॉट कंटिन्यूस है, गलत, कंटिन्यूस है वहां पे, ठीक है? आते सेकंड ऑप्शन पे, फंक्शन इज नॉट डिफरेंशिएबल ऑन -1 to +1। -1 मतलब यहाँ पे है -1 और ये 1, इसके बीच में, मतलब मैं बाकी का ग्राफ तो निकाल देता हूँ, अभी कोई जरूरत नहीं है, यहाँ से ये 1, ठीक है, ये और ये, इसके बीच में डिफरेंशिएबल नहीं है बोल रहा है। डिफरेंशिएबल मतलब उसका डेरिवेटिव नहीं निकल रहा है बोल रहा हूँ, ठीक है? सेकंड ऑप्शन बोल रहा है कि वहां पे डेरिवेटिव अवेलेबल, -1 और +1 के बीच में कहीं ना कहीं डेरिवेटिव नहीं है। ध्यान देना, बहुत इंटरेस्टिंग कंसेप्ट है ये। अगर कोई ग्राफ आपका ऐसा हो और यहाँ पे शार्प कॉर्नर मिले ना, शार्प कॉर्नर, डेरिवेटिव मतलब क्या? वहां पे टेंजेंट ड्रॉ होना चाहिए। वहां पे क्या ड्रॉ होना चाहिए? टेंजेंट। मैं क्या बोल रहा हूँ, सबको क्लियर है? आया ना? बोलो, क्योंकि बहुत इंपॉर्टेंट पार्ट है। यस और नो? Yes, sir. Yes. डेरिवेटिव मतलब वहां पे उसका टेंजेंट निकलना चाहिए। तो मैं अगर कोई भी ग्राफ बना देता हूं, ठीक है, देखो मैं एक क्वेश्चन आपको पढ़ा रहा हूं ना, उसमें मैं 8-10 कन्सेप्ट बता रहा हूं, ठीक आहे? 8-10 कन्सेप्ट वेगवेगळे मी सांगतो. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट डिस्कस झाला, इथे एक कन्सेप्ट डिस्कस होईल, इथे एक होईल, प्रत्येक ऑप्शनला कन्सेप्ट डिस्कस होतो, त्याच्यातून अजून 7-8 क्वेश्चनची प्रिपरेशन आपली आपण होते, ठीक आहे? समजा असा एखादा ग्राफ आहे, मी म्हटलं इथं टँजेंट पाहिजे बाबा, तर काढू शकतो. मी म्हटलं इथं टँजेंट पाहिजे, काढू शकतो. मी म्हटलं इथं टँजेंट पाहिजे, काढू शकतो. इथं टँजेंट पाहिजे, काढू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, मी तिथे जाऊन एक स्ट्रेट लाईन त्याच्यावरती त्या पॉईंटवरती मी टच करून ठेवू शकतो बॅलन्स करून, ठीक आहे? पण जर मी तुम्हाला एक शार्प कॉर्नर दिला आणि म्हटलं इथं टँजेंट पाहिजे, तर कोणी म्हणेल सर मी असा टँजेंट काढतो, कोणी म्हणेल असा काढतो, कोणी म्हणेल असा काढतो, कोणी म्हणेल असा काढतो. असे किती टँजेंट ड्रॉ होतील रे त्या टॉप पॉईंटला, एकदम टोकावरती? किती टँजेंट ड्रॉ करता येतील? Infinite. त्या टोकावरती एकदम किती टँजेंट? इन्फानाइट टँजेंट तुम्ही ड्रॉ करू शकता. इन्फानाइट टँजेंट म्हणजे असं कधी पॉसिबल असतं का की टँजेंट हा एकच ड्रॉ झाला पाहिजे ना एका पॉईंटला? येस और नो? Yes. हा, Yes, मग sir. इथे जे टोक आहे त्या टोकावरती n नंबर ऑफ टँजेंट ड्रॉ होत आहेत. n नंबर ऑफ टँजेंट ड्रॉ झाले याचा अर्थ काय? बाबा तिथं टँजेंट प्रॉपर ड्रॉ होत नाही. टँजेंट ड्रॉ होत नाहीये याचा अर्थ तिथं स्लोप निघत नाहीये. स्लोप नाहीये म्हणजे डेरिव्हेटिव्ह नाहीये. म्हणजे असं ज्यावेळी कॉर्नरवाले ग्राफ येतात, शार्प कॉर्नरवाले ग्राफ येतात, आता मग सांगा इथं हा जो ग्राफ तयार झालाय तो अशा पद्धतीचा ग्राफ तयार झालाय व्ही मध्ये, येस और नो? मग इथं शार्प कॉर्नर आहे ना 0ला, मग मला इथं सांगा किती टँजेंट ड्रॉ होतील? n नंबर ऑफ टँजेंट ड्रॉ होतील. म्हणजे तिथे त्याचं डेरिव्हेटिव्ह निघतंय का रे? ऑब्व्हियसली निघत नाहीये. याचा अर्थ -1 आणि 1च्या मध्ये एक्झॅक्टली 0 वरती असं डेरिव्हेटिव्ह काढणं मुश्किल आहे. म्हणजे फंक्शन इज नॉट डिफरेन्शिएबल ऑन -1 to +1. -1 आणि +1 वरती डिफरेन्शिएबल नाही, म्हणून रोल्स थेरम ऍप्लिकेबल नाही. का तर काही लोक म्हणतील सर आता तुम्हीच सांगितलं की दोन बाजूला जर एकाच वेळी तुम्ही सेम लेवलला अवेलेबल झालात, तर बघा इकडं आणि इकडे
इथं पण आणि इथं पण. समजा तुम्ही सुरुवातीला इथे उभे राहिलात, बरोबर, आणि पुन्हा इथं उभे राहिलात, ठीक आहे. दोन्ही व्हॅल्यू सेम झाल्या ना तुमच्या. मी रोल्स थेरम काय म्हणतो, जर दोन व्हॅल्यू सेम झाल्या तर दोघांच्या मध्ये कधी ना कधी तुमचा फ्लॅट सरफेस येतो. आता मला सांगा, इथं आलं आणि इथं आला, फ्लॅट सरफेस आला का रे आपल्याला बॉटमला? तुम्ही कोपऱ्यात असे एकदम उभे राहिला आणि मूळचे, तुम्हाला फ्लॅट आरामात उभा येतंय का? उभा राहता येत नाहीये, म्हणजे तिथं स्लोप 0 असणं शक्य नाही. लक्षात घ्या, जर हाच ग्राफ थोडासा असा असता, असा निघून गेला असता, तर मग मी म्हटलं असता इथं बाबा स्लोप 0 येतोय, इथं काय येतोय, स्लोप f'(c)(0) येतोय, म्हणजे इथं लॅग्रेंज रोल्स थेरम ऍप्लिकेबल आहे. म्हणजे अशा ग्राफला रोल्स थेरम ऍप्लिकेबल असतो, अशा शार्प कॉर्नरला रोल्स थेरम ऍप्लिकेबल होत नाही. म्हणजे एंट्रन्सला जेईला सुद्धा बरेचदा असे क्वेश्चन आलेले आहेत. सरळ तुम्हाला काय करतात, ग्राफ देतात. ग्राफ कसा देतात बघा, खूप 4 मार्काचा क्वेश्चन आहे हा. एक्स ऍक्सिस किंवा ऍक्सिस, ठीक आहे, आणि सरळ असा ग्राफ देतात आणि म्हणतात रोल्स थेरम ऍप्लिकेबल होईल का? ऑप्शन असतो येस आणि अजून एखादा ऑप्शन काहीतरी देते, ठीक आहे. मग लोक खूप विचार करतात हे काय वेगळं, कधी नाही. सरळ बघायचं, काय दिसतंय इकडे रे, काय दिसतंय? रोल्स थेरम ऍप्लिकेबल होईल का या ग्राफवरती? No. नो. का नाही होणार? बिकॉज इट हॅज अ शार्प कॉर्नर्स. इट हॅज अ शार्प कॉर्नर्स, ठीक आहे. ओके, चला याचा स्क्रीनशॉट घ्या. मी एक ग्राफ काढतो खाली, मग स्क्रीनशॉट घ्या याचा. सगळे स्क्रीनशॉट घ्या आणि ते जपून ठेवा आणि बघा नंतर. नुसते जपून ठेवून मार्क्स येणार नाहीत, ठीक आहे. दिस इज द ग्राफ. आणि इथं असं पण करून ठेवा. घ्या स्क्रीनशॉट आता, मी थोडक्यात लक्ष देईल तुम्हाला. डन एव्हरीवन. झालं की पटकन हो म्हणायचं. Done, sir. Yes, Great. sir. नेक्स्ट क्वेश्चन. Rolle's theorem is true for the function f of x is equals to x square minus 4 in the interval option A -2, 0, option B -2, 2, option C 0, half, and option D 0, 2. क्वेश्चन क्या देखो, रोल्स थ्योरम इज ट्रू फॉर द फॉलोइंग फंक्शन इन द इंटरवल. कौन से इंटरवल में ट्रू है? रोल्स थ्योरम का सबसे पहला कंडीशन क्या है? व्हाट इज द फर्स्ट कंडीशन ऑफ रोल्स थ्योरम? बोलो जल्दी, क्या होना चाहिए रोल्स थ्योरम में? रूल नंबर 1, F of A is equals to F of B. परफेक्ट. एफ ऑफ ए हैज टू बी इक्वल्स टू एफ ऑफ बी. मतलब आपको ये जो चारों ऑप्शन दिए उसमें ए बी और बी का वैल्यू दिया हुआ है. आपको चेक करना है बस एफ ऑफ ए इक्वल एफ ऑफ बी आ रहा है कि नहीं आ रहा है. आपको कुछ सॉल्व करने का नहीं, दिमाग नहीं लड़ाने का. यहाँ पे रोल्स थ्योरम एप्लीकेबल है कि नहीं, तो दो ही ऑप्शन है. एक तो पहला थ्योरम एप्लीकेबल होना चाहिए पहला, और दूसरा रूल एप्लीकेबल होना चाहिए. पहला रूल क्या है, एफ ऑफ ए इक्वल एफ ऑफ बी होना चाहिए, और दूसरा डिफरेंशिएबल होना चाहिए. तो हर एक ऑप्शन ट्राय करेंगे ना. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे बाबा, एक्स स्क्वेअर मायनस 4. आता इथं ए आणि बी ची सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. एकदा पहिला ऑप्शन घेतो, ए ची व्हॅल्यू किती दिसते, -2. मग -2 चा स्क्वेअर -4, -2 चा स्क्वेअर 4, 4 - 4 किती, 0. त्याच्यानंतर एफ ऑफ बी सबस्टिट्यूट करा पहिल्याचाच. बी ची व्हॅल्यू किती आहे, 0. 0 स्क्वेअर -4, आन्सर किती आला, -4. या दोन व्हॅल्यू सेम आहेत का रे, 0 आणि -4? No. No. म्हणजे इथं रोल्स थेरम ऍप्लिकेबल आहे का, नाही आहे. संपला ऑप्शन द्या. पहिला ऑप्शन गेला आता. -2 + 2 टाका. हा, एक्स स्क्वेअर -4, -2 चा स्क्वेअर -4, आन्सर किती येतं, 0. 2 चा स्क्वेअर -4, आन्सर किती येतं, 0. आले का दोन्ही व्हॅल्यू बरोबर? Yes. ऑप्शन कुठला बरोबर आला, दुसरा. तिसरा आणि चौथा चेक करायची गरजच नाही. ऑप्शन नंबर 2 बी, दॅट इज -2, 2. लक्षात येत आहे, -2, 2. क्लिअर आहे? Yes, sir. स्क्रीनशॉट घ्या पटकन.
चला अजून एक लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा एक क्वेश्चन घेऊन नंतर पुढच्या पार्टला जाऊया. क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. इफ f of x is equals to cos of x, 0 is less than equal to x is less than equal to pi by 2, म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आणि pi by 2 च्या मध्ये आहे. देन द रिअल नंबर c of which the mean of the mean value theorem is, त्याला जर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम ऍप्लिकेबल होत असेल तर c किती असायला पाहिजे. मग मला सांगा c कुठे येतो. ऑप्शन इथे लिहून देतो. ऑप्शन ए इज पाय बाय 6, ऑप्शन बी इज पाय बाय 4, ऑप्शन सी इज साइन इनवर्स ऑफ 2 upon pi, and option D is cos inverse of 2 upon pi. ठीक आहे. आता बघा, इफ फंक्शन f of x इज इक्वल टू cos x आहे आणि x ची व्हॅल्यू 0 आणि pi by 2 च्या मध्ये घेतली, म्हणजे त्यांनी a आणि b ची व्हॅल्यू दिलेली आहे थोडक्यात. लक्षात आलं का. a ची व्हॅल्यू किती आहे इथं 0, हा आपला a आहे आणि हा आपला काय आहे b आहे. a ची व्हॅल्यू 0 आहे, b ची व्हॅल्यू pi by 2 आहे आणि हा जर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमला सॅटिस्फाय करत असेल तर सी किती असायला पाहिजे. आता थोडक्यात त्यांनी सरळ सांगितलं आपल्याला लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू ज्यावेळी आपण शिकलो त्यावेळी f dash of c इज इक्वल टू काय होता, f of b मायनस f of a अपॉन b मायनस a होता. येस ऑर नो. Yes. Yes. मग आता सुरुवातीला आपण काय करणार, ह्या सगळ्या टर्म शोधायच्या. f of a शोधायचा, f of b शोधायचा, f dash of c शोधायचा. आता f of a शोधतोय आपण सुरुवातीला. f of a मला सांगा f of x किती आहे. cos x. स्टेप बाय स्टेप कसं जायचं बघा. f of x इज इक्वल टू cos x आहे. मग f of a किती असेल, म्हणजे x च्या बदल्यात a टाकायचं. a ची व्हॅल्यू किती आहे रे 0, म्हणजे cos 0. cos 0 किती असतं 1. of b किती आहे f of b म्हणजे cos of b, इथं b टाकायचं. b ची व्हॅल्यू किती आहे pi by 2. cos 90 किती आला 0, बरोबर का. ठीक आहे. cos 0 is 1 and cos pi by 2 is 0, म्हणजे 1 आणि 0 व्हॅल्यू आल्या b मायनस a सॉरी इथं. आणि f dash of c, f dash of c साठी आधी f of x चं डेरिव्हेटिव्ह काढायचं, f dash of x करायचं. cos चं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे Minus sin x. बरोबर. f dash of x मिळाला. आता f dash of c पाहिजे. f dash of c चाहिए तो मैं x के बदले c सब्स्टिट्यूट करूंगा, तो यहाँ पे भी माइनस साइन c आएगा. सब वैल्यूज मिल गए जो जो चाहिए थे. f dash of c कैसे कमाना है समझ में आया, कैसे मिलाना है. f of x का डेरिवेटिव करो फिर x के बदले c डालो. f of x का डेरिवेटिव करो तो f dash of x मिलेगा, फिर x के बदले c डालो, f dash of c मिलेगा. सब मिल गया. नाउ सब्स्टिट्यूट हो गया. f dash of c इज इक्वल्स टू, फॉर्मूला बता रहा है f of b माइनस f of a अपॉन b माइनस a. Now what is f dash of c? f dash of c क्या दिख रहा है माइनस साइन c इज इक्वल टू व्हाट इज f of b, f of b, f of b कितना आ रहा है 0 माइनस f of a, f of a, f of a कितना है 1 माइनस b माइनस a, b कितना है pi by 2 माइनस a कितना है 0. तो क्या आ गया माइनस साइन c इज इक्वल टू माइनस 1 अपॉन pi by 2. That is nothing but minus sin c is equals to minus 2 upon pi. pi by 2 वरती गेल्यानंतर उलटा 2 upon pi होईल ना. हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल झाला. काय शिल्लक राहिलं रे sin c is equals to 2 upon pi. काय राहिला sin c is equals to 2 upon pi. लक्षात येते का. मग sin c 2 upon pi असेल तर आपल्याला फक्त c पाहिजे, म्हणजे sin ला आपल्याला पुढे पाठवायचंय. मग ज्यावेळी साइन साइड चेंज करेल इट विल बिकम साइन इनवर्स ऑफ 2 upon pi. ऑप्शन आहे का बघा c is equal to sin inverse of 2 upon pi. ऑप्शन सी साइन इनवर्स ऑफ 2 अपॉन पाय. लक्षात येत आहे. यस और नो. Yes, Yes, sir. sir. Yes. चला घ्या स्क्रीनशॉट घ्या पटकन. Yes, sir. ठीक है. Now we'll move for the next question.
ठीक आहे. नेक्स्ट इज, अभी देखो लैग्रेंज मीन वैल्यू थ्योरम हो गया, रोज थ्योरम क्लियर हो गया. नाउ विल डू वन थिंग, स्टार्ट फॉर इंक्रीजिंग एंड डिक्रीजिंग फंक्शन. देखो इंक्रीजिंग डिक्रीजिंग हो गया तो बहुत शॉर्ट में मैक्सिमम मिनिमम और चैप्टर खत्म. नेक्स्ट इज increasing and decreasing function. Pay attention. What do you mean by increasing and what do you mean by decreasing? आता सिंपल लैंग्वेज में पता चल रहा है, इंक्रीजिंग इज नथिंग बट द फंक्शन जो बढ़ते जाता है, इंक्रीज होते जाता है. डिक्रीजिंग मतलब जो फंक्शन क्या होता है, डिक्रीज होते जाता है, कम होते जाता है. ठीक है, दैट इज कॉल्ड एज इंक्रीजिंग एंड डिक्रीजिंग फंक्शन. ओके फाइन ना, एक सिंपल लैंग्वेज में बताया जाए तो. ठीक है, अब इंक्रीजिंग और डिक्रीजिंग फंक्शन मतलब आपको एक फंक्शन दिया जाएगा, यू विल बी प्रोवाइडेड विद द इक्वेशन नॉट विद द ग्राफ. You will be provided with the equation not with the graph and you are going to find out whether it is increasing or decreasing. तो ग्राफ x च्या व्हॅल्यू, जर x ची व्हॅल्यू वाढली तर ग्राफ वाढतोय की कमी होतोय हे चेक करायचं आहे. जर x सोबत ग्राफ पण वाढत असेल वी कॉल इट एज इन्क्रीजिंग फंक्शन. x सोबत जर x वाढतोय ग्राफ जर खाली येत असेल तर इट इज कॉल्ड एज डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे, मग यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत जरा लक्षात घ्या. इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन ओळखायचं कसं. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि मी एखादा इथे ग्राफ ड्रॉ करतो. ठीक आहे, आता मला सांगा, आता नेहमी इंक्रीजिंग आणि डिक्रीजिंग, आता जर हा बघायला गेलं तर आता काय होतं, ग्राफ इन्क्रीज होते की डिक्रीज होतोय रे, बोला पटकन. Increases. Increase. ग्राफ इन्क्रीजेस. ठीक आहे, ग्राफ काय होतोय, इन्क्रीज होतोय. जर हा ग्राफ इन्क्रीज होतोय तर काय लोक म्हणते सर बघा नाही इकडून असं खाली आलं तर हा डिक्रीज पण होतोय, होतोय की नाही, आहे ना. Yes, sir. हा, मग गडबड काय आहे, नेहमी लक्षात ठेवा, वेन एव्हर यू आर गोइंग टू फाइंड वेदर द गिव्हन इक्वेशन इज इंक्रीजिंग, चेक करायचं. कुठून कुठे चेक करायचं, फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग हा जर लेफ्ट टू राईट बघितलं तर हा काय होत चाललाय, इन्क्रीज होत चाललेला आहे. दॅट मीन्स इट इज अन इन्क्रीजिंग फंक्शन. आणि जर ग्राफ जर असा खाली येत असेल तर याला काय म्हणायचं, डिक्रीजिंग. तर बघा ना, लेफ्ट टू राईट चेक करा, काय होतंय, हा ग्राफ डिक्रीज होतोय, खालच्या साईडला चाललाय, मग दॅन इट इज कॉल्ड एज अ डिक्रीजिंग फंक्शन. काय म्हणणार आपण याला, डिक्रीजिंग. मग लक्षात कसं येईल बाबा, सिंपल लक्षात घ्या. समजा हे आपलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, बरोबर. हे सुद्धा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. जर मी या ग्राफला कुठेही एका ठिकाणी जर डेरिव्हेटिव्ह काढलं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे टँजंट थोडक्यात, आता नेहमी लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, टँजंट. हे क्लिअर डोक्यात असू द्या. कुठेही जर मी असा टँजंट ड्रॉ केला, लक्षात घ्या, तर तो असा वरच्या साईडला चाललाय, बरोबर. आणि ज्यावेळी टँजंट उजव्या बाजूला असा वरच्या साईडला जात असतो त्यावेळी त्याचा स्लोप पॉझिटिव्ह असतो. त्याचा स्लोप काय असतो, पॉझिटिव्ह असतो. स्लोप इज पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळी असा ग्राफ खाली येत असतो, खाली येत असताना जर मी एखाद्या पॉईंटवरती जर टँजंट ड्रॉ केला, समजा हा पॉईंट आहे आणि याच्यावरती जर मी असा टँजंट जर ड्रॉ केला तर हा टँजंट ह्याचा स्लोप काय आहे, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे रे, खाली उतरत चालली आहे ना लाईन. बोला काय स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह बाजू याचा, Negative. स्लोप इज निगेटिव्ह. आता मला सांगा स्लोप म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. स्लोप म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, एफ डॅश ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स काय आहे, हा पॉझिटिव्ह आहे. एफ डॅश ऑफ एक्स पॉझिटिव्ह म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन और ग्रेटर दॅन 0, सॉरी, एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. आणि इथं काय, स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप म्हणजेच काय बाबा, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज निगेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच काय बाबा, लेस दॅन 0. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन दीज टू. जर फंक्शन इन्क्रीजिंग असेल, वाढत जाणार असेल, तर त्याचा स्लोप पॉझिटिव्ह असतो. स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 असेल. आणि जर ग्राफ खाली येत असेल तर त्याचा स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे त्याचा एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह म्हणजेच लेस दॅन 0. मग आता काय करायचंय तुम्हाला, चेक करायचं की दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आलं तर दॅट फंक्शन इज ऑलवेज इन्क्रीजिंग. आणि जर दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आलं तर द फंक्शन इज निगेटिव्ह इन डिक्रीजिंग. लक्षात येतंय, येस ऑर नो.
ठीक आहे. Yes, sir. क्लिअर आहे सगळ्यांना हा आता शिकवलेला Yes. इन्क्रीजिंग अँड Yes. डिक्रीजिंग. व्हेरी गुड. नाव दिस इज इनफ फॉर टुडे. आता स्क्रीनशॉट घ्या बिकॉज आय डू हॅव अनदर लेक्चर ऑफ 2 o'clock. ऍक्च्युली मी 2:30 पर्यंत घेणार होतो. ठीक आहे. विल डू वन थिंग. दिस इज इनफ फॉर टुडे. मला सांगा आज जेवढा कन्सेप्ट शिकवला मी, आज सुरुवातीला तुम्हाला शिकवलेला आहे रोल्स थेरम, त्याच्यानंतर दुसरा शिकवला मी तुम्हाला लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, आणि आता आपण कंप्लीट केलेला आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. हे तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेले आहेत का? हा या ना पट मेसेज करा, चॅट करा. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फाईन. नाव आय डू वन थिंग. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला ग्रुपवरती एक लिंक पाठवतोय जो आपल्या इस्लामपूर ब्रँडचं गुगल पेज आहे. इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू यू. तुम्हाला काय करायचं, आतापर्यंत आपण जे लेक्चर करतो किंवा माझं लेक्चर बघितलं, बाकी स्टाफचं लेक्चर बघितलेलं आहे, तुम्हाला त्या लेक्चर बद्दल काय सांगायचं आहे, तुमचे रिव्ह्यूज काय आहेत, माझ्या गुगल पेजला तुम्हाला ते रिव्ह्यूज टाकायचे. दॅट इज अ रिक्वेस्ट फ्रॉम माय साईड. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, रिव्ह्यूज हे सगळे गुगलला अपलोड करा. ठीक आहे. आज संध्याकाळपर्यंत मी आता लगेच तुम्हाला ती लिंक ग्रुपला शेअर करतोय. ठीक आहे. उद्याचं लेक्चर तुम्हाला थोड्या वेळात ग्रुपवरती येऊन जाईल. ठीक आहे. अँड वन मोर थिंग, वी आर गोइंग टू अनाउन्स अ क्रॅश कोर्स फॉर यू ऑल ऑफ यू गाईज. काही दिवसानंतर, येत्या 4-5 दिवसानंतर आपण क्रॅश कोर्स सुरू करतो खूप नॉमिनल फीज मध्ये, ज्याच्यामध्ये 60 दिवसाचा पूर्ण कोर्स असणार आहे. 60 दिवस आपल्याला रोज सकाळ दुपार 2 लेक्चर आणि संध्याकाळी डाऊट सेशन असे 3 सेशन्स असणार आहेत. 60 दिवसामध्ये तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो की तुमचं पर्सेंटाईल हे 70 to 80च्या वरती आरामात जातं. मिनिमम सांगतोय. 90 अबाव तर भरपूर असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते कोर्स कधी सुरू होतोय, त्याचे काय शेड्यूल्स असतील, किती कशा पद्धतीने आपण त्याच्या एक्झाम घेणार आहोत, त्याची मिनिमम फीज असणार, ती फी किती असेल, त्या सगळ्या गोष्टी मी 2 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्म केली जाईल. ठीक आहे. आय होप त्या कोर्ससाठी सुद्धा काही लोक जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी ऑब्व्हियसली जॉईन करू शकता. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. आणि मी जे गुगल पेज आता तुम्हाला पाठवते त्याच्यावरती रिव्ह्यू लिहायला मात्र विसरू नका. ओके गाईज. थँक्यू. मॅडम लिंक बंद करा.